नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण? मी या कथेचा पहिला भाग अपलोड केला आहे. त्यामुळे तो तुम्ही नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तो भाग तुम्हाला कसा वाटला. चला, आपण भाग 2ला सुरुवात करूयात. विक्रमने लॅपटॉपवर तो व्हिडिओ लावताच माझ्या शरीरातून एक थंड लहर धावून गेली. ज्या किचनच्या ओट्यावर मी काल रात्री सुखाचे क्षण अनुभवले होते, तिथेच एक छोटा छुपा कॅमेरा माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी बसवला होता. हे पाहून मला स्वतःचीच घृणा वाटू लागली. समीरने हे का केलं? माझा आवाज थरथरत होता. डोळ्यातून पाणी टपकत होतं. विक्रम खुर्चीत आरामात बसला आणि सिगारेट पेटवत म्हणाला, सायली, समीरला तुझं शरीर कधीच तृप्त करू शकलं नसतं. हे त्याला लग्नाआधीच माहीत होतं. त्याला अशा गोष्टींमध्ये रस आहे ज्यात तो स्वतः काही न करता दुसऱ्याला बसवून आनंद घेतो. तू ज्याला प्रेम समजत होतीस तो त्याचा एक सुनियोजना प्लॅन होता. दुपारी समीर ऑफिसमधून घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीचा लवलेशही नव्हता. उलटा तो खूप उत्साहात दिसत होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि एक कुत्सिक हसू केलं. काय सायली, विक्रमने तुला हवं तसं रांगडं सुख दिलं ना? 5 मिनिटात थकणाऱ्या माझ्यासारख्या माणसापेक्षा तो नक्कीच दमदार निघाला असेल. तो माझ्याजवळ आला आणि माझ्या केसातून हात फिरवत म्हणाला, लक्षात ठेव, हा व्हिडिओ जर तुझ्या घरच्यांनी किंवा गावाकडच्या लोकांनी पाहिला तर तुझं काय होईल? त्यापेक्षा मी सांगतो तसं वाग, म्हणजे आपण दोघेही मजेत राहू. माझ्यासमोर आता कोणताही मार्ग उरला नव्हता. एकीकडे बदनामीची भीती होती, तर दुसरीकडे समीर आणि विक्रमचा हा भयानक चेहरा. त्या दिवशी रात्री घरात पुन्हा एकदा पार्टीचं वातावरण होतं. पण ही पार्टी साधी नव्हती. रात्रीचे 11:30 वाजले होते. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि विजांचा कडकडाट सुरू होता. इतक्यात दारावरची बेल वाजली. विक्रमने दरवाजा उघडला. आता एक अवाढव्य शरीरयष्टीचा माणूस शिरला. त्याचं नाव होतं झवेरी. उंची 6.5 फूट, रंग काळा आणि अंगातील ताकद अक्षरशः एखादी रेड्यासारखी दिसत होती. त्याचे हात एखाद्या सामान्य माणसाच्या मांडी एवढे जाड होते. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या पांढऱ्या शुभ्र दातांचं हास्य चमकलं. त्या हास्यात एक भूक होती. समीरने मला खुणवलं आणि आम्ही वरच्या मजल्यावरील मोठ्या खोलीत गेलो. समीर आणि विक्रमने मला तिथे सोडलं आणि बाहेरून दाराची कडी लावली. खोलीत फक्त 2 मेणबत्त्यांचा मंद प्रकाश होता. झवेरीने आपला शर्ट काढला. त्याचे स्नायू अक्षरशः ताणलेले होते. त्याने मला आपल्या लोखंडी हाताने जवळ ओढलं. त्याचा स्पर्श विक्रमपेक्षाही कितीतरी पटीने जास्त राबट आणि उष्ण होता. तर तूच आहेस ती सायली. समीरने तुझं खूप कौतुक केलं होतं. झवेरीचा आवाज एखाद्या जुन्या वाड्याच्या दरवाजासारखा गरगरत होता. त्याने मला उचलून बेडवरती टाकलं. त्याच्या प्रत्येक प्रहारात एक अफाट ताकद होती. त्याने ज्या प्रकारे मला अनुभवायला सुरुवात केली, तसा थरार मी माझ्या स्वप्नातही पाहिला नव्हता. तासनतास तो खेळ सुरू राहिला. गावाकडच्या मुलांची किंवा विक्रमची ताकद आता त्याच्यासमोर फिकी वाटू लागली होती. बाहेर समीर आणि विक्रम लॅपटॉपच्या स्क्रीनवर हे सगळं लाईव्ह पाहत होते. त्यांच्यासाठी मी एक खेळाचं साधन बनले होते. झवेरीच्या त्या धिप्पाड देहाने मला अक्षरशः घायाळ केलं होतं. पण माझ्या शरीरातली ती जुनी भूक आज खऱ्या अर्थाने शांत होत होती. भीती आणि सुखाच्या या विचित्र मिश्रणाने मला वेड लावलं होतं. सकाळी जेव्हा झवेरी निघून गेला तेव्हा मी बेडवर निस्तब्ध पडून होते. माझं शरीर पूर्णपणे थकलं होतं. थोड्या वेळाने समीर खोलीत आलं. त्याच्या हातात एक फाईल आणि काही कागदपत्र होती. सायली,
झवेरीला तू खूप आवडली आहेस. आमचा जो कोट्यवधीचा करार अडकला होता तो त्याने तुझ्या एका रात्रीमुळे साईन केला आहे. समीर आनंदाने ओरडत होता. आता तरी हा व्हिडिओ डिलीट करणार का? मी त्याला विचारलं. समीर हसला आणि त्याने माझ्यासमोर एक विमानाचं तिकीट धरलं. व्हिडिओ? तो तर आता आमच्या कमाईचं साधन आहे. सायली, झवेरीचे दुबईत मोठे बिझनेस आहेत. त्याने तुला कायमचं स्वतःसोबत नेण्यासाठी 10 कोटींची ऑफर दिली आहे. उद्या तुझी दुबईची फ्लाईट आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. ज्या पतीसाठी मी हे सगळं सहन केलं त्याने चक्क माझा सौदा केला होता. तू मला विकलंस? मी त्याला ओरडले. विकलं नाही ग, याला बिझनेस म्हणतात. तिथे तुला एकापेक्षा एक दमदार अरबी शेखांना खुश ठेवावं लागेल. विचार कर किती ऐश असेल तुझं आयुष्य. समीर निर्लज्जपणे बोलत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मला विमानतळावर नेण्यात आलं. माझ्यासोबत विक्रमही होता. विमानतळावर पोहोचल्यावर विक्रमने माझ्या कानात कुजबुजलं. तिथे गेल्यावर आमचा विसर पडू देऊ नकोस, कारण तुझा तो व्हिडिओ अजूनही सुरक्षित आहे. विमानात बसल्यावर माझे डोळे पाणावले होते. एका बाजूला परदेशात जाण्याची भीती होती आणि दुसरीकडे तिथे मिळणाऱ्या त्या अफाट सुखाची ओढ. दुबईच्या त्या वाळवंटात माझ्यासाठी काय वाढून ठेवलं होतं. तिथे ते अवाढव्य अरबी लोक माझ्यासोबत कोणता नवीन खेळ खेळणार होते, हे सगळं आता माझ्या नशिबावर अवलंबून होतं. मित्रांनो, दुबईत पोचल्यावर सायलीची भेट कोणाशी झाली? त्या आलिशान महालात सायलीसोबत कोणत्या भयानक रात्री रंगल्या? हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये भाग 3 लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.